अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वरा निराकार तो निर्गुण ईश्वरा तसा प्रगटला असैतेले उभय टेविले आत कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा आनम्यांची किराचा कतो चोकोबाची पुरे रागतो आनम्या चाकतो चोकोबाची गुरे रागतो पुरंदराचा आ परमात्मा पुरंदराचा आ परमात्मा वाली दामागीचा कानडा राजा पंढरीचा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठल 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 कानडा कानडा राजा पंढरीचा. नमस्कार. बाबा द मिररमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आहे 14 एप्रिल गुरुवार आणि आज आपण पूर्णतः वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ करत आहेत. आज माझ्यासमोर जे कलाकार बसलेले आहेत ते 5 वर्षापूर्वी इथे आले होते आणि 5 वर्षांतर त्यांची परत एकदा भेट झालेली आहे. त्यांचा तो खणखणीत आवाज कोणालाही आश्चर्य करणारा आहे. आपण हा जो रेकॉर्ड केलेला आहे ते कोणत्याही माईक नसतानासुद्धा आज आपण त्यांचीच माहिती घेणार आहोत की असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या देशात आहेत, महाराष्ट्रात आहेत आणि ते मूळचे कर्नाटकचे, पण एका परीने ते आपल्या सगळ्यांना इथे जोडत आहेत. ही विठ्ठल भक्ती आहे. विठ्ठल या संकल्पनेने आपल्याला कसे जोडले याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तर आपण त्यांची थोडीशी माहिती घेऊया. तर आपण आपलं नाव सांगा, थोडक्यात माहिती सांगा आपली. आपलं नाव शिवाजी, आमचं गाव कर्नाटक आहे, गदग. गदगवरून येतो मी. हां, इकडे कोल्हापूरमध्ये फिरतो. बरोबर आहे. भजनाला कार्यक्रम पण जातो. बरोबर आहे. असं. आणि आपण हे भजन शिकला कसं? ते आमच्या परंपरा आहे. आमचे वडील कलाकार आहे, ते आमच्या वडिलापासून मी शिकलेलं आहे. तुमच्या वडिलांकडून हे आलेलं आहे का? आणि तुमचे वडील कसे शिकले? तर वडील गुरुकडे शिकलेलं आपलं गदगमध्ये गुरुकडे शिकलेले. पण हे विठ्ठल भक्ती वगैरे, कारण कर्नाटकात तर विठ्ठल भक्ती आहेच ना, तिथून हे आलेलं आहे. आणि तुमचं हे संसार वगैरे आपण काय करता एक्झॅक्टली? इतर ह्याच्या काय करता इतर वेळेस? ते आमच्या शेती वगैरे करता काय? शेताचे काम करतो. शेताची कामं करता. गावाकडे आहेत आपण. आणि आपले मुलं वगैरे? मुलावर सगळ्या शाळेला आहे कर्नाटकमध्ये. कितवीमध्ये आहे शिकतात ते? त्या मोठा मुलगा आहे 10वीला आहे. एक 10वीला आहे. अच्छा. लहान पोर आहे. अच्छा. आणि काय इच्छा आहे त्या मुलाने पुढे करावं? ते पण आता संगीत ते पण शिकायला पाहिजे. संगीतमध्ये शिकवत आहे. मग तुम्ही जर संगीताचा कोर्स वगैरे का देत नाही एखादा? ते आलं नाही दादा. आमच्या परंपरेमध्ये आता असंच फिरून आमचा ते झालेलं आहे. आमचा आजोबापासून आमच्या घरी. पण आता लहान मुलांसाठी, आता मुलासाठी मग तुम्ही संगीताचा वगैरे कोर्स का देत नाही, ज्याच्यातून त्याचं पुढे करिअर तयार होईल?
एवढं काय नाही, आपला कार्यक्रमाला जातो दादा, भजनाला जातो आम्ही. 4 ग्रुप असतो आमचा, बर. पेटी, तबला, टाळ, गायन 4 असतं. अच्छा. हम्म. हम्म. भजन कार्यक्रम, मोठे मोठे कार्यक्रम जातो. पण या 4-5 वर्षात तुमच्यात काहीच फरक झालेला नाही. तुमचा आवाज आहे तसाच आवाज आहे. काय करत तुम्ही याच्यासाठी? काय नाही, तर सवय पडलेलं आहे आपल्याला. घर रोज फिरायचं ना, पेटी घेऊन घर फिरायचं म्हणून हं. आपला सवय झालेला आहे. मग त्या आवाजासाठी काही औषधं काही घेतं का? काय घेता नाही, काय नाही. तेलकट बंद करता. तेलकट खात नाही. तेलकट खात तेलकट. नाही तुम्ही. अच्छा. आणि नॉनव्हेज वगैरे नाही होय. नॉन खात नाही. म्हणजे आपल्याकडे भक्ती परंपराच आहे होय, आपल्यामध्ये. परंपरा आहे. अच्छा. एक भजन म्हणतो. हां हां हां. सुरानो चंद्रभा, सुरानो चंद्रभा, चांदण्याचे कोशमजा, चांदण्याचे कोशमजा, प्रिय कराला तोचवा, सुरानो चंद्रभा. वाट हे काकी तमाजी, वाट हे काकी तमाजी, हरवलेल्या माणुसाची बरसुनिया आकाश सारे, बरसुनिया आकाश सारे, अमृताने नाहवा, सुरानो चंद्रभा. सुरानो. खूप छान. कुणाला असं वाटलं की त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं तर तुम्ही जाल तिथे भजनाला वगैरे? अच्छा. मग तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचं? नंबर- तुमचा मोबाईल फोन नंबर सांगा मोबाईल की. नंबर देतो. सांगा ना. 7022 7022 47 47 61 61 68 68. शिवाजी बारातगी आमचं नाव. शिवाजी बारातगी. भारतगी. अच्छा. आणि तिकडे तुम्ही मुलांना पण शिकवता का वगैरे असं काही नाही नाही ना? असं काही नाही. अच्छा. तर नक्कीच आपण तुमची माहिती अनेकांना पोचूया, राम. कारण तुम्ही कला जोपासली आहे, परंपरा जोपासलेली आहे.